दुसरं वचन मोशे त्या ठिकाणी बोलला. 14 वचन, 14 अध्याय 14 वचन. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. शेजारच्याला सांगा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. तुम्ही शांत राहिल्यानंतरच परमेश्वर तुमच्यासाठी लढणार आहे. का मोशे हे सांगत आहे? कारण जेव्हा इस्रायल लोक त्या इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर पडले, त्यावेळेला इस्रायल लोकांना फार आनंद झाला की देवाने आम्हाला सोडवलं. आणि जेव्हा ते तांबड्या समुद्राच्या जवळ आले, समोर तांबडा समुद्र आहे, तिथे त्यांनी तळ दिला, त्यांनी तिथे वस्ती केली, तिथे त्यांनी खाणं पिणं केलं. ते एकमेकाला सांगत आहेत, कसं फारोशी बरोबर जिरवली माझ्या देवाने. माझा देव किती महान आहे, माझा देव किती चांगला आहे, किती अद्भुत आहे. देवाने किती पिढ्या त्यांच्यावरती पाठवल्या, फारोच्या मुलांना त्याने मारून टाकलं, फारोला असं सगळं चर्चा करले. आणि हे सगळे गप्पा रंगलेले असताना त्यांनी लांबून घोड्यांचा आवाज ऐकला, रथांचा आवाज ऐकला आणि त्याच्यात चर्चा चालू झाली. तुला काय ऐकायला येत आहे? त्याचा विषय बदलला. ते म्हणलं, अरे मला घोड्यांचा आवाज येत आहे, रथांचा आवाज येत आहे. सगळीकडे चर्चा पसरत गेली. अरे फारो त्याचे घोडे सेना घेऊन आपल्याला मारण्यासाठी आलेला आहे, इकडे तांबडा समुद्र आहे. कोणी तर पटपट धावत गेले. मोशेला सांगितलं, मोशे बघ, फारोची सेना आपल्याला मारण्यासाठी परत आलेली आहे. आणि वचनात सांगितलेलं आहे, मोशे म्हणला, शांत राहा, शांत राहा. पुष्कळ वेळेला आम्ही अनेक लोकांना सांगतोय, शांत राहा. मंडळीला सांगत असते, शांत राहा. समस्येकडे बघून तुम्ही काही पण बोलू नका. आणि मोशे म्हणला, शांत बसा. ते मोशेला ऐकायलाच तयार नाही. ते म्हणले, आम्हाला इथं का आणलायस मोशे? मिस्रात आम्ही गुलामगिरीत होतो, ते बरं होतं, इथं का आणलास? हा फारो राजाजवळ सैनिक आहेत, घोडे आहेत, रथ आहेत, तलवारी आहेत. आता ते मला मारणार, आम्हाला मारणार, आता आम्ही मरणार. मिस्र देशात काही कबरा नव्हत्या काय, म्हणून आम्हाला इथं मरण्यासाठी आणलं, असं ते म्हणले. तिथं लिहिले वचनामध्ये का 12 वचन असेल बघा, निर्गम याचा 14 अध्याय 11 वचन वाचा. ते मोशेला म्हणाले, ते मोशेला म्हणाले, मिस्रात काय कबरा नव्हत्या, मिस्रात काय कबरा नव्हत्या काय, म्हणून तू आम्हाला इथे रानात मारायला आणले. म्हणून तो आम्हाला इथं रानात मरण्यासाठी आणलेला आहेस. आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले, ते काय म्हणून? तू आम्हाला मिस्रातून काय म्हणून बाहेर आणलं? म्हणजे हे लोक आपल्या मुखाने स्वतःला शाप देत आहेत. तुम्ही स्वतःला शाप देऊ नका. तुम्ही असं कधीच म्हणू नका, या नवीन वर्षामध्ये काय होणार माझं, कसं होणार माझं, कोणाला माहित, देवाला माहित काय होणार. स्वतःविषयी नकारार्थी बोलू नका. त्यांनी जेव्हा स्वतःच्या विषयी नकारार्थी बोलले, कबरा नाहीत काय, मिस्रात कबरा नाहीत काय, आम्हाला इथं कशाला मारायला आणलेलं आहेस, देवाने त्याच्यासाठी महान कृत्य केलेली होती, ती सगळे त्यांनी विसरले. जेव्हा समस्या त्यांच्या डोळ्यासमोर आली, जेव्हा तुम्ही आता मध्ये अडकलेला आहे समस्यांच्या मध्ये, त्यावेळेला तुमच्या मुखातून त्या परिस्थितीचा वापर करून सैतान अनेक शाप तुमच्या जीवनाविषयी, तुमच्या कुटुंबाविषयी, तुमच्या परिस्थितीविषयी आणण्याचा प्रयत्न करेल. परंतु तुम्ही मात्र तसं बोलू नका. म्हणून मोशे म्हणत आहे, तुम्ही शांत बसा. गेल्या वर्षामध्ये आपण बघितलेलं शब्दांचं महत्व. तुमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द आत्मिक जगतामध्ये एका सही सारखा आहे, साईल. जसं एखादा व्यक्ती आहे, आपली संपत्ती आहे, खरेदी पत्र करतोय, स्वतःची सही करतोय आणि त्या व्यक्तीच्या नावावरती करतोय. जेव्हा त्या व्यक्तीची सही 4 लोकांच्या साक्षी समोर केली जाते आणि तो व्यक्ती समजा 8 दिवसानं परत गेला, नाही माझी मला जमीन परत दे, तो देणार काय? परत देणार नाही. का? कारण तू सही केलेल्या 4 लोकांच्या साक्षीमध्ये आत्मिक जगतामध्ये विश्वासणाऱ्याचे शब्द एका सही सारखे काम करतात. आणि म्हणून तुम्ही एकदा म्हणताय मी मरणार, त्यावेळेला तो शब्द रेकॉर्ड केला जातो, त्याची नोंद केली जाते. तुम्ही म्हणताय माझं वाईट होणार, त्यावेळेला तो शब्द रेकॉर्ड केला जातो, त्याची नोंद केली जाते, तुमची सही त्या ठिकाणी असते. कारण तुमच्या शब्दात ते लिहिलेलं आहे, तुम्ही शब्द तो बोललेला आहे स्वतःच्या मुखाने. आणि मग तो दुरात्मा सैतान ते शब्द घेऊन देवाजवळ जातोय, ह्यानं असं बोललेलं आहे, याला जगायचा अधिकार नाही, कारण ह्याने स्वतःच्या जीवनाचा स्वतः निर्णय घेतलेला आहे. आणि प्रभूला मदत करायची इच्छा असताना देखील प्रभू काय करू शकत नाही, देव काय करू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचे शब्द रद्द करत नाही तोपर्यंत. योग्य वेळेला तुमचे शब्द आहे ते रद्द करणं अतिशय गरजेचं आहे. आत्मिक जगतामध्ये तुमच्या शब्दांना फार महत्व आहे, अतिशय महत्व आहे. आणि म्हणून मोशे त्यांना म्हणत आहे, असं काही नकारार्थी बोलू नका.
देवाचं अद्भुत काम करायचंय तर तुम्हाला शांत राहावं लागेल. या परिस्थितीत तुम्हाला शांत राहावं लागेल, कारण परमेश्वर अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे. तुम्ही शांत राहा, तुम्ही काय बोलू नका. ज्या लोकांनी म्हणले की इथं काही कब्रान होतं का, आम्हाला मरायला आणलंच काय, त्यातील एक देखील व्यक्ती कनान देशामध्ये जाऊ शकला नाही. 40 वर्ष जेव्हा ते रानामध्ये फिरत होते आणि कनान देशामध्ये जायची वेळ आली, त्यावेळेला फक्त मोशे, त्यावेळेला फक्त कालेब आणि यहोशुआ हे दोघेच नवीन देशामध्ये गेले. बाकीच्या सगळ्यांच्या कबरा त्याच रानामध्ये पुरण्यात आलं. त्यांना जसं ते स्वतःच्या मुखानं बोलले, तीच गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये घडली. परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही मुखाने चुकीच्या गोष्टी बोलू नका. या नवीन वर्षामध्ये हेच तुम्हाला पाळावं लागेल. अत्यंत नकारात्मक परिस्थितीमध्ये देखील देवाचं वचन तुमच्या परिस्थितीमध्ये घोषित करा. अत्यंत विरोध परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःसाठी आशीर्वाद आहे ते घोषित करा, जाहीर करा. या परिस्थितीत देखील परमेश्वर माझ्या बरोबर आहे आणि तो माझी परिस्थिती बदलू शकतोय हे तुम्ही स्वतःविषयी घोषित करा. दावीद उगाच म्हणत नाही, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कोणत्याही अरिष्टाला मी घाबरणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. याचा अर्थ काय आहे? तो मृत्यूच्या दरीतून गेला, तो मृत्यूतून गेला, मृत्यूचा त्याला अनुभव आला. त्याच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आहेत की तो त्यावेळेला मरणारच होता, परंतु त्यावेळेला तो म्हणला नाही की देवा मी मरणार आहे या ठिकाणी, परंतु तो म्हणत आहे या मृत्यूमध्ये देखील परमेश्वरा तू माझ्या बरोबर आहेस. तुझ्याकडे व तुझी काठी मला धीर देते. मृत्यूच्या दरीतून जात असताना देखील परमेश्वरा तू माझ्या बरोबर आहेस. अतिशय मोठ्यातल्या मोठ्या संकटांमधून, समस्यांमधून तुम्ही जात असताना लक्षात ठेवा की परमेश्वर नेहमी तुमच्या बरोबर आहे, कारण तो म्हणत आहे पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. तो म्हणतोय मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. एक वेळ आई आपल्या जन्मदात्या मुलाला विसरेल, परंतु मी तुला टाकणार नाही, मी तुला सोडणार नाही असं परमेश्वर म्हणतोय. म्हणून तुमच्या ह्या आजारामध्ये परमेश्वर तुमच्या बाजूला उभा आहे. तुमच्या कर्जांच्या मध्ये परमेश्वर तुमच्या बाजूला उभा आहे. तुमच्या त्रासांमध्ये परमेश्वर तुमच्या बाजूला उभा आहे आणि तो लवकरच तिथून तुम्हाला बाहेर काढणार आहे. परमेश्वर तुमची परिस्थिती बदलणार आहे. कारण वचनांच्या मध्ये सांगितले, मोशे म्हणत शांत बसा. आणि मग पुढे असं झालं की परमेश्वर, मोशे म्हणाला की परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार. जेव्हा देव तुमच्या बाजूने लढायला चालू करतोय त्यावेळेला परिस्थिती एका रात्रीमध्ये बदलायला चालू होते. एका रात्रीमध्ये बदलायला चालू होते. कारण ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवताय तो देव कधीच अपयशी होत नाही. ही नेव्हर फेल्स. तो नेहमी विजयी परमेश्वर आहे. त्याचं नावच विजय आहे. यहोवा निस्सी, विजयी परमेश्वर त्याचं नाव आहे. आणि जेव्हा तो तुमच्या बाजूने तुमचं युद्ध लढतोय याचा अर्थ काय आहे? विजय अगोदरच निश्चित करण्यात आलेला आहे. अगोदरच आत्मिक जगतामध्ये तो विजय परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून त्या विजयाकडे पहा, यहोवा निस्सी परमेश्वराकडे पहा. अत्यंत विरुद्ध परिस्थितीमध्ये एक राजा होता, हिजकिया नावाचा राजा. त्याच्याजवळ फार थोडं सैनिक होतं, त्याचा भरोसा देवावरती होता. आणि अश्शूरचा राजा, निनिवेचा राजा सन्हेरीब मोठ्या सेना घेऊन, शत्रूंची सेना घेऊन त्या राजाशी युद्ध करायला आला. आता ह्या राजाचं राज्य आहे ते छोटं राज्य आहे, यरुशलेम यहुदावरती त्याचं राज्य आहे. ह्याच्याजवळ मोजके सैनिक आहेत, 1000 असतील, काहीतरी 1000 थोडेफार. आणि जो शत्रूचा राजा आहे सन्हेरीब राजा, त्याचे सैनिक जवळजवळ 2 लाखांच्या घरामध्ये आहेत. रथ घोडे घेऊन तो ह्या राजाला त्याने एक चिठ्ठी पाठवली, तू आणि तुझी पूर्ण प्रजा, यरुशलेम सगळे लोक, माझा निरोप आहे की तुम्ही मला शरण या. हे तुमच्यासाठी हिताचं आहे. युद्ध करायला नको, कारण माझी सेना आहे 2 लाखाची, तुझी सेना हजारांची. माझ्यासमोर तुझा निभाव लागणार नाही. माझ्याजवळ घोडे आहेत, रथ आहेत, आणि प्रत्येक राष्ट्राला हरवत मी तुझ्याजवळ आलेलो आहे. आणि तुझं एक छोटस राष्ट्र हरवण्यासाठी मला 1 दिवस पण लागणार नाही. एका दिवसात मी तुला हरवू शकतोय. आणि म्हणून मी तुझ्यासाठी एक तडजोड करत आहे. तू शरण ये, तुला मी मारणार नाही. तुझ्या लोकांना माझ्या हवाले कर, तुझं राज्य माझ्या हवाले कर.
त्या राजाने ते पत्र वाचलं. इस्रायल लोक घाबरले, सगळे राजवाड्यासमोर जमा झाले आणि म्हणले, महाराज एक चांगली संधी आली आपल्याला चालून, आपण तह करूया, आपण तडजोड करूया महाराज, कारण आपल्यापैकी कोणाचा पण प्राण वाचणार नाही. आता राजावर सगळ्या लोकांची जबाबदारी आहे. राजाने थोडासा गोंधळात चिंताक्रांत झाला, परंतु त्याचा भरोसा तो म्हणाला की आपल्या बाजूने लढणारा आपला परमेश्वर आहे, मला एक दिवस द्या. त्याने ते पत्र घेतलं. त्या रात्री तो देवाच्या मंदिरात गेला. देवाच्या मंदिरात त्याने ते पत्र ठेवलं, गुडघे टेकले आणि परमेश्वराला म्हणाला, परमेश्वरा, हा माझा शत्रू मोठे सैन्य, लाखो सैन्य घेऊन माझ्या विरोधात आलेला आहे, तू यांचा पराभव करण्यासाठी समर्थ आहेस प्रभू. जेव्हा हा रात्री प्रार्थना करत होता, त्याच वेळेला परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली आणि वचनांच्या मध्ये सांगितले की हा प्रार्थना याची आटोपली, रात्र नाईट प्रार्थना ती आटोपली. सकाळी जाऊन याने त्या जे सुरक्षा कठडा असतात गडावरती, बुरुज असते, त्या बुरुजावरून त्याने खाली वाकून पाहिलं. जे सैनिक तो 4 दिवस 8 दिवस 15 दिवस बघत होता, 2 लाख सैनिकांनी त्याच्या गडाला घेरा घातलेला होता. जेव्हा तो त्या प्रार्थनेनंतर जेव्हा त्याने बघितलं तर त्या सगळ्या सैनिकांची प्रेत त्यांनी पाहिली चारी बाजूने. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की देवाने त्याच रात्री एका दूताला पाठवलं आणि एका रात्रीमध्ये 1,85,000 सैनिकांची कत्तल त्या देवाच्या दूताने केली. जेव्हा तो शत्रू पक्षाचा राजा सन्नेरीब आहे, तो उठला सकाळी झोपेतून पहाटे त्याने कदाचित आज्ञा केली असेल आपल्या सेवकांना, सकाळचा नाश्ता मला घेऊन या, कोणच नाही आलं. चहा घेऊन या, कोणच नाही आलं. द्राक्षरस घेऊन या, कोणच आलं नाही. रागाने उठला असेल आपल्या बेडवरून जाऊन पाहतोय बाहेर, तर त्याला सगळे छावणीमध्ये प्रेत पडलेली दिसली. तो पुढे गेला, प्रेत पडलेली दिसली. अजून तो पुढे गेला, त्याला प्रेत पडलेली दिसली. तो घाबरला, त्याला समजलं नाही काय झालं आणि त्याने आपला घोडा आहे तो घेतला आणि तो एकटाच आपल्या देशाकडे जाण्यासाठी निघाला. जेव्हा तो त्या देशामध्ये गेला, वचनाच्या मध्ये सांगितलंय त्याच्याच लोकांनी त्याला मारून टाकलं. हालेलुया. परमेश्वर तुमच्या बाजूने लढेल, परमेश्वर तुमच्या बाजूने लढेल. अनुवाद याचा 28 अध्याय आणि 8 वचनांच्या मध्ये 7-8 वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, जर तू आपला देव परमेश्वर याची वाणी लक्षपूर्वक ऐकशील, मनापासून त्याच्या आज्ञांचं पालन करशील, तर तुझे शत्रू तुझ्यावरती चढाई करून येतील, परंतु ते तुझ्याकडून मार खाऊन परत जातील. तुझे शत्रू तुझ्यावर चढाई करायचं योजना करतील, प्लान करतील, ते 1 वाटाने येतील, परंतु ते 7 वाटाने तुझ्याकडून परत जातील, असं देवाचं वचन सांगतो. तुमच्या समस्या तुमच्याकडून 7 वाटाने पळून जातील, जर तुम्ही तुमच्या जिवंत देवावरती भाव ठेवला. आज तुमच्यासाठी तुमच्या समस्या फार मोठ्या वाटतात. काही दिवसांच्या पूर्वी अभिषेक ग्राउंड वरती खेळत होता. आमच्या पुढे एक मोठं ग्राउंड आहे, थोडस छोटं, आणि त्या ग्राउंड वरती खेळत असताना त्याच्यासोबत त्याचा श्रेयस आणि हे दोघं जण बॅट बॉलने खेळत होते. आणि खेळत असताना एक मोठा मुलगा तिथं आला, त्यांच्यापेक्षा एक जर असं मोठा 4वी-5वीला असेल, आणि त्यांच्यात काहीतरी वाद झाला, काहीतरी भांडण झालं. आता हे दोघं त्याला प्रयत्न करत आहेत त्याच्याशी भांडायला, परंतु या दोघांनी काही तो ऐकत नव्हता. बॅट हिसकावून घेताना मी लांबून घरातून पाहिलं. आता त्या पोरग्याला माहित होतं की हे काय दोघं म्हणजे मला ऐकतात, हे काय आरामात माझ्या एका हाताला घेतलं, आणि त्यामुळे तो त्यांच्याशी भांडण करत होता. पण हे दोघं पण ती बॅट सोडायला तयार नव्हते. आणि मी लांबून थोडा वेळ बघितलं, आणि मी जसं पुढे गेलो, त्या मुलग्यानं मला फक्त लांबून येताना पाहिलं. त्या मुलग्यानं बॅट तिथंच टाकली आणि तो पळून गेला, कारण त्याला माहित आहे याचे वडील आले, आता माझं काय खरं नाही. शत्रू आता तुमच्याशी लढत आहे, तुमच्याशी भांडत आहे, परंतु या नवीन वर्षामध्ये परमेश्वर तुमचा स्तर बदलत आहे. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या बाजूने बघेल, तुमचे शत्रू 7 वाटाने तुमच्या पासून पळून जातील. ते तुमच्या नजरेस पडणार नाही, ते तुम्हाला दिसणार नाही. आणि परमेश्वर तुमच्या बाजूचा आहे. तो सैतान, तो दुरात्मा, ती अंधकाराची शक्ती, तो लुसिफर मोठं कॉर्डर टाईट करून येशूला हरवण्यासाठी आलेला होता. जेव्हा येशू 40 दिवसांच्या उपास प्रार्थनांच्या मध्ये होता,
बाकीचे दुरात्मे जे अधिपती आहेत, अधिकारी आहेत, खालचे दुरात्मे आहेत, त्या सगळ्यांनी सांगितलेलं अरे तो लय डेंजर आहे, त्याच्या नादाने आम्ही लागलोय आणि आम्हाला कोणालाच ऐकलं नाही. आणि मग सगळ्यात आता लुसिफर म्हणला मी त्याला हरवणार. आणि 40 दिवसांची उपास प्रार्थना संपल्यानंतर वचनात सांगितलंय तो लुसिफर येशू जवळ गेला येशूला हरवण्यासाठी. आणि येशूला त्याने सांगितलं ही जगातील सगळी राष्ट्र मला देण्यात आलेली आहेत, ही तुला देतो जर तू मला नमन करशील तर. येशू म्हणला तुझा देव परमेश्वर याच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही नमन करून घेऊ असं शास्त्रांच्या मध्ये लिहिलेलं आहे. 3 वेळेला त्या सैतानाने येशूला हरवण्याचा प्रयत्न केला, परंतु येशूने त्याला वचन त्या ठिकाणी घोषित केलं. आणि वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळेला येशू त्याला म्हणाला की तुझा देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नको असं शास्त्रांच्या मध्ये लिहिलेलं आहे, वचन असं दिलेलं आहे. तुम्ही वाचा नंतर लूक शुभवर्तमान 4 अध्याय, मत्ती शुभवर्तमान 4 अध्याय असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तो सैतान त्याला वाट दिसत तिकडे पळून गेला. तो लुसिफर ती अंधकाराची शक्ती. हालेलुया. परमेश्वर तुमचा स्तर बदलत आहे. जेव्हा परमेश्वर तुमच्या बाजूने लढायला चालू करतोय, हालेलुया, शत्रू लांब न पाहतोय आणि तो तुमच्या पुढे पण येत नाही, कारण त्याला माहित आहे की परमेश्वर तुमच्या बाजूचा आहे. त्याला माहित आहे परमेश्वराचं सामर्थ्य. ह्या नवीन वर्षामध्ये परमेश्वर त्या गोष्टी तुमच्यासाठी करणार आहे, त्या अद्भुत गोष्टी, त्या महान गोष्टी, त्या सामर्थ्यशाली गोष्टी. आणि तिसरी गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगायची आहे की परमेश्वर मोशेला म्हणाला की तू आपली काठी आहे ती समुद्रावरती उगार. वचन वाचू आपण. 15 वचन काय आहे बघा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला माझा धावा करत काय बसलास, इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. तो आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार, त्याचे 2 भाग कर, म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. आमेन. हालेलुया. परमेश्वर मोशेला म्हणाला तुझी काठी समुद्रावरती उगार, म्हणजे समुद्राचे 2 भाग होतील. देवाच्या प्रिय लोकांनो, ही काठी ती साधी काठी नव्हती, ही दैवी काठी होती, दैवी अभिषेकाची काठी होती. जेव्हा मोशेला परमेश्वराने पाचारण केले त्याच्याजवळ काठी होती. परमेश्वर मोशेला म्हणाला मी तुला निवडले त्या इस्रायल लोकांना गुलामगिरीतून फारोच्या हातातून सोडवण्यासाठी. फारो त्या काळातील एक प्रतिष्ठित बलशाली साम्राज्य होतं, इजिप्तचं साम्राज्य. इजिप्तचा इतिहास तुम्ही जाऊन युट्यूब वरती सर्च करा, इजिप्तचा इतिहास जाऊन तुम्ही गुगल वरती सर्च करा. सगळ्यात आधुनिक संस्कृती त्या काळातील ती होती. सगळ्यात टेक्नॉलॉजी, सगळ्यात डेव्हलप्ड टेक्नॉलॉजी त्यांची होती. आताच्या काळातील अमेरिका जेवढं शक्तिशाली आहे त्या काळामध्ये इजिप्त शक्तिशाली होतं. आणि जेव्हा परमेश्वर मोशेला म्हणत आहे मी तुला त्या शक्तिशाली साम्राज्याच्या हातून माझ्या लोकांना सोडवण्यासाठी निवडले, त्यावेळेला काय देवा मी योग्य नाही, दुसऱ्या कोणाला तर पाठव, मी काय जाणार नाही. कारण त्याला माहित होतं तो फारो किती शक्तिशाली आहे, कारण त्याच फारोच्या घरामध्ये तो लहानाचा मोठा झालेला होता. त्याचे घोडे, त्याचे रथ, त्याची सेना, त्याची गुप्तहेर संघटना, सगळ्यांचा अभ्यास त्या मोशेला होता. ते शिक्षण त्याने घेतलेलं होतं. आणि तो म्हणला मला काय पाठवू नको देवा. परमेश्वर म्हणाला की तुझ्या हातामध्ये काय आहे. मोशे म्हणला काठी आहे, ती खाली टाक. आणि जेव्हा मोशेने ती काठी खाली टाकली त्यावेळेला त्या काठीचा साप झाला. परमेश्वर त्याला म्हणाला जा फारो राजासमोर तुझी काठी टाक. फारो राजा हा चमत्कार बघेल आणि त्याला समजेल की तुला पाठवणारा मी देव आहे, आणि मग तो माझ्या लोकांना पाठवून देईल. आणि पुढे वचनांच्या मध्ये सांगितले मोशे पुढे गेला, त्याने फारो राजासमोर गेला आणि फारो राजाला सांगितला की या इस्रायल लोकांना सोडवण्यासाठी देवाने मला पाठवलेलं आहे आणि तू त्याला सोडून दे. मी त्याला सोडणार नाही. मोशेने आपली काठी आहे ती खाली टाकली. त्यावेळेला त्या काठीचा साप झाला. एक चमत्कारिक काठी होती, दैवी काठी होती. फारोने तो चमत्कार बघितला. फारोला काहीच आश्चर्य वाटलं नाही. फारोने आपल्या मांत्रिकांना बोलवलं. त्या मांत्रिकांनी पण आपापल्या काठ्या खाली टाकल्या. त्या काठ्यांचे पण साप झाल्या. फारो म्हणला तुझ्यासारखे चमत्कार करणारे माझ्याकडे हजारो हजार आहेत. बघ ज्या देवाचं तू नाव सांगतो, ज्या देवाच्या नावाने तू चमत्कार केलायस, असे हजारो हजार चमत्कार करणारे लोक माझ्या राजवाड्यामध्ये पडून आहेत. मी त्यांना रोज जेवायला घालतोय, रोज माझ्या पंक्तीला ते बसतात. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की मोशेचा काठीतून जो साप झाला त्याने त्या सर्व मांत्रिकांच्या झालेल्या सापांना खाऊन टाकलं. आणि तो फारो राजा तो आश्चर्यचकित झाला. आणि जे मांत्रिक होते
त्यांना देखील काही समजना झालं, ते देखील ते गोंधळून गेले. सैतानाजवळ, दुरात्म्याच्या जवळ, अंधकाराच्या शक्तीच्या जवळ सामर्थ्य आहे, ते नाकारू शकत नाही. परंतु परमेश्वराच्या सामर्थ्यापेक्षा ते अजिबात मोठं नाही. परमेश्वराच्या सामर्थ्याच्या समोर ते काहीच नाही. जेव्हा परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या बाजूने लढेल, त्यावेळेला त्या दुरात्म्याचं सामर्थ्य आहे ते एका सेकंदात, एका क्षणात तुटायला चालू होईल. मोशेजवळ काठी होती, ती एक चमत्काराची काठी होती, दैवी काठी होती, की त्या काठीच्या द्वारे परमेश्वराने मोशेच्या द्वारे खूप मोठे मोठे चमत्कार केले. ती काठी जेव्हा मोशेने नाईल नदीवरती मारली, त्यावेळेला त्या नाईल नदीचं पाणी आहे ते रक्तामध्ये बदललं. ती काठी जेव्हा मोशेने जमिनीवरती धुळीमध्ये मारली, धूळ उडाली आणि त्या धुळीच्या सगळ्या उवा झाल्या, असं वचनाच्या मध्ये सांगितलं. उवांची पीड आली, रक्ताची पीड आली, उवांची पीड आली त्या पूर्ण मिस्र देशामध्ये. जेव्हा ती काठी त्याने आकाशाकडे केली, त्यावेळेला आकाशातून गारा आहेत, त्या मोठमोठ्या दगडासारख्या गारा आहेत, त्या खाली त्या इजिप्तच्या लोकांच्या वर पडू लागल्या. अग्नीचे लोळ तिथून पडू लागले. जेव्हा त्याने ती काठी आहे, वचनाच्या मध्ये सांगितले, जेव्हा ती काठी त्याने खडकावरती मारली, त्या काठीच्या द्वारे त्या खडकातून पाणी आहे येऊ लागलं. आणि तीच काठी परमेश्वर सांगत आहे, ती काठी उगार म्हणजे हा तांबडा समुद्र आहे, त्याचे 2 भाग होतील. हालेलुया, हालेलुया. ती काठी परमेश्वराने आपल्या हातामध्ये दिलेली आहे आणि ती काठी म्हणजे देवाचं वचन आहे. जेव्हा तुमच्या समोरील समस्या जी तांबड्या समुद्रासारखी आहे, देवाचं वचन तुम्ही त्याच्या समोर कराल, ती समस्याचे 2 तुकडे होतील. कारण देवाचं वचन सजीव आहे, सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारपेक्षा तीक्ष्ण आहे, मज्जा आत्मे सांधे यांना भेदून आरपार जाणारं, मनातील हेतू यांचं विचार आणि हेतू यांचं परीक्षक असं देवाचं वचन आहे. ते सजीव आहे, ते सक्रिय आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाची घोषणा करताय, ती काठी उगारताय, त्यावेळेला तुमच्या जीवनातील समस्या आहेत त्या तुटायला चालू होतील. म्हणून परमेश्वर म्हणत आहे, तुम्ही शांत राहा, तुमच्या मुखाने तुम्ही काय बोलू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या मुखाने बोलाल, त्यावेळेला माझं वचन बोला, माझं वचन घोषित करा या नवीन वर्षामध्ये, आणि तुमची परिस्थिती आहे ती बदलायला चालू होईल. जेव्हा तुमच्या समस्यांना तुम्ही आज्ञा कराल, या वचनामध्ये लिहिलेलं आहे ह्या गोष्टी घडणारच घडणार, त्यावेळेला त्या गोष्टी घडायला चालू होतील. तुमच्या परिस्थितीमध्ये देवाचं वचन, जी काठी परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे, त्याचं मनन करा, त्याचा अभ्यास करा या नवीन वर्षामध्ये. देवाला काहीच अशक्य नाही, प्रभूला सर्व काही शक्य आहे. देव सर्व शक्तिमान परमेश्वर आहे, जो तुमच्या बाजूने लढणार आहे. तुम्हाला देवाच्या वचनाचं मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे आणि ते वचन आपल्या परिस्थितीमध्ये घोषित करायचं आहे. वचनाच्या मध्ये सांगितलेला येशू हा ते वचन आहे. देवाचा पुत्र, एकुलता एक पुत्र प्रभू येशू ते वचन आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. शब्द देही झाला. जे वचन येशू म्हणत आहे, मी तुम्हाला सांगत आहे, ते आत्मा आणि ते जीवन आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याने भरलेले ते वचन आहे, त्याच्यामध्ये येशू आहे. जेव्हा ते वचन तुम्ही वाचताय, तुम्ही बलशाली होताय, तुम्ही शक्तिशाली होताय आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थिती तुटायला चालू होते. अनेक लोकांच्या अद्भुत साक्षी तुम्ही ऐकला असाल, की जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाचं मनन करताय, चिंतन करताय, त्यावेळेला त्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये त्या वचनाप्रमाणे ऍक्युरेट घडत गेलेल्या आहेत. याचा अनुभव या मंडळीने कितीतरी वेळेला घेतलेला आहे. जेव्हा आपण पास्टर संतोष यांच्या मीटिंगला उपास 21 दिवसाची प्रार्थना केली, उपास प्रार्थना केली, त्यावेळेला वचन घेऊन आपण ज्या प्रार्थना केल्या त्याप्रमाणे ऍक्युरेट परमेश्वराने त्या गोष्टी केल्या. ज्यावेळेला आपण पास्टर प्रकाश यांच्या मीटिंगला वचनाप्रमाणे प्रार्थना केल्या, ऍक्युरेट परमेश्वराने त्या वचनाप्रमाणे गोष्टी केल्या. ख्रिसमसच्या प्रार्थनेला ज्या वचन घेऊन प्रार्थना केले, ऍक्युरेट त्या वचनाप्रमाणे परमेश्वराने प्रार्थना केल्या, त्याप्रमाणे अद्भुत रीतीने उत्तर दिलं. आणि आज या उपास प्रार्थना ज्या पहिल्या महिन्याच्या चालू आहेत, या उपास प्रार्थनांच्या मध्ये जे वचन घेऊन आपण प्रार्थना करत आहे, या पहिल्याच वचनांच्या मध्ये देवाच्या अद्भुत सामर्थ्याने वचनानुसार ती दैवी सुटका आहे, ते आपण प्रत्येक जण पाहणार आहे. या उपास प्रार्थनांच्या मध्ये जे वचन घेऊन आपण प्रार्थना करताय, त्याप्रमाणे मंडळीमध्ये आर्थिक सुटका आलेली, आर्थिक समृद्धी आलेली तुम्ही पाहणार आहे. त्या वचनाप्रमाणे असाध्य आजार, अशक्य आजार बरे झालेले तुम्ही पाहणार आहे. त्या वचनाच्या प्रमाणे कठीण हृदय तुटलेले तुम्ही पाहणार आहे. कारण देवाचं वचन सजीव आहे, त्याच्यामध्ये जीवन आहे, ते कधीच काम केल्याशिवाय परत येत नाही. त्या देवाचं वचन, ती मोशेची काठी, ती वचनांची काठी आज तुमच्या हातामध्ये आहे. तुमच्या परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही ते उंच कराल, त्यावेळेला जसं
मोशेने ती काठी त्या खडकावरती मारली आणि पाणी आहे ते वाहू लागलं. मोशेने ती काठी आहे ती समुद्रावरती उगारली, तांबडा समुद्र दुभांगला. जसं अद्भुत चिन्ह चमत्कार झाले जे जगाने आतापर्यंत कधीच पाहिले नव्हते, तसं जेव्हा तुम्ही देवाचं वचनाची घोषणा कराल, प्रार्थनांच्या मध्ये, वैयक्तिक जीवनाच्या मध्ये, तुम्ही आतापर्यंत कधीच पाहिले नाही असे चमत्कार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाहाल. देवाचं वचन घेऊन जेव्हा तुम्ही प्रार्थना करताय, त्याला परमेश्वर त्या गोष्टीप्रमाणे करण्यासाठी बांधलेला आहे. या देवाच्या वचनांच्या मध्ये शक्ती आहे, या देवाच्या वचनांच्या मध्ये सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये अग्नी आहे. देवाच्या वचनाला अग्नीची उपमा दिलेल्या पवित्र शास्त्रांच्या मध्ये. आणि ते एका सामर्थ्यशाली बॉम्ब सारखं आहे. याच्या अगोदर देखील आपण हा संदेश ऐकलेला आहे. जेव्हा तो सामर्थ्यशाली बॉम्ब तुमच्या हातामध्ये आहे, त्याला जेव्हा तुम्ही अग्नी लावताय, त्यावेळेला त्याचा स्फोट होतोय. हालेलुया. त्याचा धमाका होतोय. समस्या त्या तुटायला चालू होतात. हे वचन एका बॉम्ब सारखं तुमच्या घरामध्ये आहे. शत्रूच्या विरोधामध्ये प्रभावी शास्त्र देवाचं वचन. हे देवाचं वचन हे साधं सुद्धा वचन नाहीये. फक्त ते घरात ठेवून, फोन मध्ये ठेवून, आपल्या टॅब मध्ये ठेवून, लॅपटॉप मध्ये ठेवून उपयोग नाहीये. घरातील कपाटामध्ये ठेवून उपयोग नाही. परंतु जेव्हा तुम्ही ते वाचताय, ते वचन घेऊन जेव्हा तुम्ही प्रार्थना करताय, त्यावेळेला अद्भुत चिन्ह चमत्कार आपल्या जीवनामध्ये घडताना आपण पाहायला चालू करतोय. कारण याच्यामध्ये ताकद आहे. दिवाळीला, ख्रिसमसला फटाकडे आणतात लहान मुलं. ते फटाकडे फक्त खिशात घेऊन फोडलं तर त्याचा काही आवाज येणार नाही. फटाकडे काढावे लागेल, त्याची वात काढावी लागेल, त्याला अग्नी लावावं लागेल आणि मग ते फुटणार आहे. तसं देवाचं वचन फक्त तुमच्या फोन मध्ये असून काही उपयोग नाही, तुमच्या लॅपटॉप मध्ये असून काही उपयोग नाही, तुमच्या घरात असून काही उपयोग नाही. त्याला प्रार्थनेचा अग्नी लावावं लागेल. जेव्हा तुम्ही प्रार्थना करताय ते वचन घेऊन, ते वचनाचा धमाका होतोय आणि दुरात्म्यांचं साम्राज्य आहे ते उद्ध्वस्त होतंय. त्याचा आवाज तुम्ही ऐकाल, तुम्ही ते पाहाल की दुरात्म्यांची केंद्र आहे ती उद्ध्वस्त झालेली, दुरात्म्यांचे मजबूत गड आहे ते उद्ध्वस्त झालेले. मोशेने आपली काठी उगारली आणि समुद्राचे 2 भाग झाले आणि ते लोक त्या पलीकडे गेले. वचनाच्या मध्ये सांगितले, तांबडा समुद्राच्या पलीकडे गेले. फारो राजा आहे तो मध्येच अडकून राहिला, त्याचे सैन्य आहे ते मध्येच अडकून राहिले आणि ते त्या पलीकडे गेले. आज हाच संदेश आहे. परमेश्वर तुम्हाला पलीकडे म्हणजे दुसऱ्या स्तरावरती घेऊन जात आहे. दुसऱ्या स्तरावरती घेऊन जात आहे, जिथे जुन्या जीवनातील समस्या, आजार, अडचणी, अशांती त्यांचा तुमच्या जीवनावर अधिकार नाही. नवीन ठिकाणी परमेश्वर तुम्हाला नवीन गोष्टींच्या मध्ये, नवीन आशीर्वादांच्या मध्ये, नवीन अभिषेकामध्ये चालवत आहे. जसं मोशे म्हणाला, त्यांना तुम्ही परत पाहणार नाही. मी विश्वास ठेवतो की तुम्ही त्यांना परत पाहणार नाही. त्यांनी तुम्हाला त्रास दिला, ज्या समस्या तुमच्या जीवनात आहेत, जसं मोशे म्हणाला की परमेश्वर तुमच्या बाजूने लढेल, शांत राहा. तुम्ही स्वतःच्या जीवनाविषयी, मुखाविषयी अतिशय काळजीपूर्वक राहा. देवाचं वचन मात्र त्यातून बोला, चांगले शब्द त्यातून बोला. आणि तिसरं, काठी म्हणजे देवाचं वचन आहे. हे या नवीन वर्षामध्ये घेऊन आपल्याला पहिल्या दिवसापासून सामोरं जायचं आहे. परमेश्वराच्या अद्भुत आणि महान गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये पाहणार आहे. आपण सर्वजण डोळे बंद करूया.